नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव चंद्रकांत वारकड. आज आपण पाहू शकतो की आपल्या हळद या पिकाची शेतकरी मित्रांचं बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रश्न होत आहे की हळद पिवळसर, पिंगट किंवा करपा वगैरे हा अटॅक होता. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून हा आता थोडक्यात त्यांचा परिचय आणि अनुभव हळदीचे आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण सांगितले होते की त्यांना हळदीची माती भरणी, खत टाकून हळदीची भरणी होणं महत्त्वाचं होतं, तर त्यांनी योग्य पद्धतीने सांगितल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की शेतकरी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीची पानं वगैरे करपा किंवा बऱ्याच ठिकाणी अशी पोंग्या किंवा पानं करपलेली दिसतात. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यात घाबरून नका जाऊ. आपण ज्यावेळेस खतं टाकतोच त्यावेळेस पाण्याला की नाही, खताचा जर त्याच्यामध्ये जर स्पर्श झाला तर अशा ठिकाणी पानं ही चिरतात किंवा त्या खताच्या गरमीने किंवा उष्णतेने त्यामध्ये पानाची अशी करपा वगैरे आपल्याला दिसत असतो. यात एवढं घाबरण्यासारखं काही नाही. फक्त एवढं शेतकरी मित्रांनो की हळद या पिकासाठी जे लागणारं नियोजन आहे हे आपल्याला देणं महत्त्वाचं आहे. आणि हळद पिकामध्ये जे काय आपल्याला खाद्य द्यायचं आहे हे योग्य पद्धतीने जर मार्गदर्शनाद्वारे जर आपण जर नियोजन केलं तर अशा पद्धतीने आपण हळद या पिकाची पाहू शकता की उगवणशक्ती आणि पोंगा, आता हा जो पोंगा आहे याच्यातली हे चांगल्या पद्धतीने योग्य निघत आहे. आणि असा जर मोकळा पोंगा निघाला तर ह्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खेळतं राहतं. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये पावसाचा अभाव किंवा आपल्याला बऱ्याच ठिकाणी खायला खाद्य नसतं किडीला, तर ती किडी आतमध्ये जाऊन लपून पिकाचं हे नुकसान करत असते. तर आज आपल्या शेतकरी मित्राचा आपण जाणून घेऊया अनुभव. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. गजानन भगवानराव पवार, राहणार पात्रड, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं, आज आपण हळद या पिकासाठी आपण जे वारकड कृषी सेवा केंद्र इथून जी औषधी वगैरे सांगितली होती त्याबद्दल तुम्ही आज समाधानी आहात का? हो सर, हो. बरं, आता आपल्या पिकामध्ये आपल्याला याच्यामध्ये अगोदर कशा पद्धतीचे याच्यामध्ये जाणवत होते की बुवा आपलं काय होतं याच्यामध्ये? लागवणीच्या वेळेस वारकड साहेबाच्या नियोजनानंच लागवण केली. जे काही समजा आपल्याकडून बुरशीनाशक हं. आणि त्याच्यानंतर बघा एक 8 जूनची लागवण आहे. त्याच्यानंतर पूर्ण हळद निघून पडल्याच्या नंतर एक ड्रिचिंग आणि फवारणी त्यांच्याच म्हणण्यानुसार केली. बरं, आणि त्याच्यानंतर आज 22-23 दिवस झाले बघा ड्रिचिंग करून. तर शेतकरी मित्रांनो, आता सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण जसं भाऊला सांगितलं होतं की खताचे पहिले म्हणजे बीज प्रक्रिया आणि नंतर आपण सांगितल्याप्रमाणे जे शेतामध्ये खताचं नियोजन आणि त्याच्यानंतर जे आपली पहिली ड्रिंचिंग आळवणी सांगतो हे त्यांनी योग्य केली आहे. आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी केल्यामुळं आपल्याला हळदीची ग्रीनरी आणि हे जे आपण आहे शेतामध्ये स्वतः त्यांच्या पाहूया. तर साधारणतः शेतकरी मित्रांनो, आता हे त्यांच्याकडं घरचं बेणं पण होतं आणि हा जो पलीकडच्या जे भागात जे पिवळसर दिसते तर त्या भागामध्ये त्यांचं बाहेरून बेणं कमी पडल्यामुळे बेणं आणलेलं आहे. आणि आपल्या जमिनीचं अंगचं जे पोटशी जे बेणं आहे हे आज एकदम हिरवगार आहे आणि बाहेरून आणल्यामुळे बेणं त्या बेण्यामध्ये सुद्धा फरक होत आहे. तर हा फरक तुम्हाला जाणवला का दोन्हीमध्ये? हो सर, दाखवला ना. तर शेतकरी मित्रांनो, आपण सांगतो त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करत चला आणि आपलं पुढील नियोजन घेण्यासाठी माझा व्हिडिओ हा पहा आणि शेअर करा आणि नंबर सेव्ह करा 95 27 00 36 66. धन्यवाद मित्रांनो.